आज आपण कुबेर पूजा कशी करायची ती बघणार आहोत। तर ही कुबेर पूजा का करायची, सर्वात पहिल्यांदा तर तुमच्या घरामधलं धन धान्य आणि पैसा अडका हा स्थावर राहण्यासाठी, व्यवस्थित जिथल्या तिथं राहण्यासाठी, किंवा त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी, कुठेही कमी न पडण्यासाठी आपण ही पूजा करतो। जशी लक्ष्मी देवतेची आपण पूजा करत असतो तशीच कुबेर स्वामींची पण पूजा केली जाते। कुबेर स्वामी यांच्याकडे धनाची चावी असते असं म्हटलं जातं। तर आपण आज ती पूजा करणार आहोत। तुम्ही जर कुंचम पात्राची पूजा करत असाल तर नक्की ही पूजा करून बघा। यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे 3 गोष्टी लागतात। सगळ्यात पहिली गोष्ट कुबेर स्वामींची मूर्ती, दुसरी गोष्ट हिरवे कुंकू, तिसरी गोष्ट म्हणजे कुबेर कॉईन म्हणून आहेत आणि हे सर्व ऑनलाईन मिळतं, तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता। यासोबतच तुम्हाला ही पूजा मांडताना एक लक्षात घ्यायचं आहे, कुबेर स्वामींना हिरवा रंग खूप आवडता आहे। तर तुम्ही त्यांना आसनस्थ होण्यासाठी हिरवं बाऊल वापरू शकता, हिरवं आसन वापरू शकता, हिरवा हार वापरू शकता, तर हिरवं कुंकू जसं वापरतोय आपण तसं। तर आता माझ्याकडे हिरवं बाऊलही नव्हतं आणि आसनही नव्हतं, तर मी काचेच्या बाऊलमध्ये ही पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे। आणि ही तुम्ही शुक्रवारी पूजा करू शकता, म्हणजे देवीच्या वारीच करू शकता। कुंचम पात्राची पूजा केली की लगेच आपल्याला ही पूजा करायची। कुबेर स्वामींना मी छान स्नान घालून घेतलेलं आहे, आंघोळ घालून घेतलेली आहे आणि यानंतर त्यांना स्वच्छ पुसून अक्षदा वाहून, त्या अक्षदांना हळदी कुंकू वाहून मग नंतर आपण कुबेर स्वामींची मूर्ती तिथे ठेवलेली आहे आणि मी त्यांना एक हार, मोत्यांचा हार घातलेला आहे। आता हे माझ्या हातामध्ये आहेत बघा, गोल्डन आणि सिल्वर मधले, तुम्ही याला उधळण्याची फुलं म्हणू शकता। ही सुद्धा ऑनलाईन मिळून जातात। तर ही उधळण्याची फुलं मी घेतली होती। काही फुलं मी 108 फुलांनी मी अभिषेक केला आहे कुंचम पात्रावर आणि त्याच्यातले थोडे जे जादाचे आहेत ते मी इथं कुबेर स्वामींवर वाहत आहे। आणि जे आपले गोल्डन कॉईन आहेत त्यांच्यासोबत तुम्ही 1 रुपयाचं कॉईन, 2 रुपयाचं कॉईन जो आहे घरातला तो वापरू शकता, परंतु हे आपण खर्च करण्यासाठी वापरायचे नाही आहेत, हे फक्त पूजेमध्येच वापरायचं आहे। आणि हे हिरवं कुंकू आहे बघा, हिरव्या रंगाचंच प्रॉपर असतं। सर्वात पहिल्यांदा अष्टगंध लावून घेतलं आहे, मग आपलं लाल कुंकू लावून घेतलं आणि यानंतर मी त्यांना अशा प्रकारे बघा अभिषेक करत असे। जसं आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो ना, त्या पद्धतीनेच हे कुंकुमार्चन करायचं असतं। आणि हे जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा आपल्याला मागच्या बाजूनी कुबेर मंत्र किंवा श्री अष्टलक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे। जर तोंडाने म्हणता येत नसेल, आपले उच्चार एवढे स्पष्ट नसतील, तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर हा मंत्र चालू करू शकता। यूट्यूब चॅनलवर हा सहजगत्या उपलब्ध आहे। आणि ही पूजा करून तुम्हाला जो अनुभव येतो तो प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका, कारण मी स्वतः ही पूजा मांडल्यानंतर मला वेगळे अनुभव आलेले आहेत। हे अनुभव मी सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभवणं हे वेगळं आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हे अनुभवा। तर माझ्या इथं मी साधी सोपी सुटसुटीत पूजा मांडते, हे हवं ते हवं, हे असंच हवं, या गोष्टींवर भर जरा कमी देते। आता तुम्ही इथं फुलं पण बघताल, माझ्या गार्डनमध्ये सदाफुलीची फुलं आहेत, झाड आहेत, त्या झाडाची ही फुलं मी इथं वापरलेली आहेत। तुमच्या घराच्या जवळ झेंडू असेल, गुलाब असेल, त्या फुलांचा सुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता। आणि साध्या सोप्या पद्धतीने अगदी मनात एक भाव ठेवून जर तुम्ही पूजा मांडली तर नक्कीच ज्या गोष्टीसाठी तुम्ही पूजा मांडत आहात ते कार्य नक्कीच सिद्ध होतं, असं माझं म्हणणं आहे। हा माझा अनुभव आहे। इथं मी शंखाची पूजा केली होती, पण शंखात पाणी घालायला विसरले होते, म्हणून शंख रिकामा ठेवायचा नसतो, वाजणारा शंख, त्यामुळे वाजणाऱ्या शंखात पाणी भरून ठेवायचं आहे। आणि न वाजणाऱ्या शंखामध्ये तुम्हाला अक्षदा भरून ठेवायच्या आहेत। यासाठी अख्ख्या तांदळाला हळद लावून, कुंकू लावून त्याला थोडंसं कलर करायचं आहे। पांढऱ्या अक्षदा डायरेक्ट त्या शंखामध्ये तुम्हाला भरून ठेवायच्या नाही आहेत। तर पूजाघरामध्ये कुठलाही शंख रिकामा ठेवत नाही, म्हणजे जो वाजणारा शंख आहे त्याच्यात पाणी आणि न वाजणाऱ्या शंखामध्ये अक्षदा भरून ठेवून ही पूजा मांडली जाते। नक्कीच तुम्ही ही पूजा मांडा। तुम्हाला काय अनुभव आला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या ओळखीच्या जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पूजेचा अनुभव येईल आणि त्यांच्याही घरामध्ये सुख समृद्धी नांदत राहील। लक्ष्मी देवीची, कुबेर देवतांची त्यांच्यावर कृपा राहील। श्री स्वामी समर्थ।